प्रसाद, प्रकाश, बॉलर प्रसाद आहे आणि बॅट्समन आहे प्रकाश, ते माहित आहे. नॉन स्ट्राईकला कोण आहेत? सतीश. प्रकाश आणि सतीश ही जोडी आपण मैदानावर पाहतोय. गोलंदाजीसाठी प्रसाद राईट आर्म ऑफ द विकेट. सायगाव विरुद्ध कौडोली ब. एक जुने जाणते खेळाडू आपण पाहतोय, अनुभवी खेळाडू प्रकाश जौरत स्ट्राईकला कौडोली ब संघासाठी. प्रसादचा पहिला चेंडू पूल केलेला आहे. खूप वर्षानंतर ते म्हणाले आम्ही क्रिकेट खेळणार आहोत आणि निश्चितच ज्या प्रकारची बॅटिंग त्यांनी, मला आठवते काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस मे मध्ये त्यांनी केली होती. जाखमाता क्रिकेट संघ आकाश दुर्गवले चिंचगर या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस त्यांची एक अप्रतिम आपल्याला खेळी पाहायला मिळाली होती. स्ट्राईकला आता सतीश, पुढचा चेंडू प्रसाद याचा. संधी आहे, कॉटन बॉल, दॅट शुड बी टेकन. सहज सोपा झेल, खेळाडू बाद. सतीश आउट. पहिली विकेट गेलेली आहे. धावसंख्या 1. डीजे. चला लवकर बॅट्समन धावत या. चला राजा लवकर, राजा धावत चला, रमत गमत येऊ नका. थँक्यू डीजे. 1 वर 1 पहिला खेळाडू बाद झालेला आहे, तो म्हणजेच आपण पाहिला सतीशच्या रूपामध्ये राजेश नवीन फलंदाज झालेले स्ट्राईकला असतील. प्रकाश 1 चेंडू 1 वर खेळत आहेत. कौडोली ब विरुद्ध सुरू असलेला सामना. सायगाव एक आपण टोक पाहतोय ते म्हणजेच वेसवी बानकोट मंडणगड तालुक्यातील ज्या ठिकाणी सायगाव, बरोबर ना अनिलजी? बाणकोट, वेसवी, संतोषजी, शिवर्धन, आपलं सायगाव. येस, राईट आर्म ऑफ द विकेट. हा देखील चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 2 धावा 1 गडी बाद. 3 ओव्हरच्या मॅचेस आहेत. यानंतर बागडेवाडी विरुद्ध हनुमानवाडी वांझोली या संघामध्ये संजयला, सुनीलला, विनोदला सगळ्यांना पाहणार आहोत आपण. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले नसणार आहे याची नोंद घ्या. आता मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू होता. ऑफस्टंप शफल होऊन खेळायला गेले, मात्र टाइम करू शकले नाही जोपर्यंत चेंडू त्या ठिकाणी फील्ड होतोय. आणि रनआउटची संधी आणि खेळाडू बाद. प्रकाशजी या ठिकाणी बाद होत आहेत. अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय. दोघांमध्ये कुठल्या प्रकारचा ताळमेळ नव्हता. बायच्या रूपामध्ये धाव मिळते आणि त्यामुळे निश्चितच 1च धाव मिळेल. या 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 2. डीजे. थँक्यू, धन्यवाद. जावळे संघ आपली प्रवेश शुल्क या ठिकाणी जमा करायची आहे. कौडोली ब आणि जावळे संघ, जाखमाता क्रिकेट संघ जावळे, कौडोली ब. मी या ठिकाणी अनिलजी रटाटे यांना विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित संतोषजी सावंत यांचा यथोचित सत्कार, शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा अशी विनंती करतोय. मी संतोषजी सावंत यांना विनंती करतोय आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, ज्या ठिकाणी अनिलजी रटाटे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय स्क्रीनवर. संतोषजी सावंत या स्पर्धेचे आयोजक. आणि या दोघांचं जर एक पण नातं पाहिलं तर निश्चितच एक दृढ नातं आहे. एक स्नेह, एक ऋणानुबंध, दोघांमध्ये असलेली अंडरस्टँडिंग खूप छान आहे. नेहमी ज्या ज्या वेळेस वेगळ्या स्पर्धांचं आयोजन असतं अनिल दादांचं ज्या ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणारं व्यक्तिमत्व. मला आठवते कुणबी क्रीडा असोसिएशनच्या स्पर्धांना ज्यावेळेस सकाळी 7-7:30 देखील त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. असे संतोषजी सावंत यांचं देखील हार्दिक स्वागत. चला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होते प्रसाद आणि स्ट्राईकला बॅटर आहे सूरज.
3 धावा झालेल्या, 2 गडी बाद. यानंतर शेवटची आपण पहिल्या फेरीचा सामना पाहणार आहोत. शेवटची मॅच ड गटातील असेल, ती म्हणजेच भागडेवाडी विरुद्ध वांजरोली हनुमानवाडी. या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती राहील की आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. जयेश धोपट आपणास विनंती करतोय, पुढील मॅचचा टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्स या ठिकाणी टॉस का बॉक्समध्ये करायचं आहे. अनिल दादा आपणास देखील विनंती राहील. दोन्ही कॅप्टन चला भागडेवाडी आणि विनंती राहील हनुमानवाडी वांजरोली, आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे, ज्या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत, जी ड गटातील शेवटचा सामना आणि शेवटची मॅच राहील. आणि त्यानंतर 2-2 ओव्हरच्या मॅचेस सुरू होतील, ज्यावेळेस पॉवर प्ले नसणार आहे, पण कंपल्सरी 4 खेळाडू आतमध्ये राहतील याची नोंद घ्या. पॉवर प्ले नसणार. हॅलो हॅलो पुढील टॉससाठी भागडेवाडी वर्सेस वांजरोली हनुमानवाडी. सुनील इकडे बघ. सुनील हा बरोबर. चला अनिल दान बोलतो. टॉस भागडेवाडी टॉस विन. भाऊ आज एवढं मोठी स्पर्धा आहे, काय सांगशील याबद्दल? सर्वप्रथम मी अनिल दादांचा आभार मानतो. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, चांगलं ग्राउंड आहे, उत्कृष्ट असं वातावरण आहे. सर्वांसाठी एक चांगली एक स्पर्धा आयोजन करून दिलेली आहे. त्याच्यामुळे अशा ठिकाणी खेळणं म्हणजे खूप चांगली बाब आहे. धन्यवाद त्याबद्दल. पहिलं आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोर वांजरोलीसारखं बलाढ्य असं संघ समोर आहे प्रतिस्पर्धी. किती रनापर्यंत त्यांना थांबवणार आपण? आमचं प्रयत्न असेल की सरासरी 7 किंवा 8च्या एव्हरेजने आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. कारण पीच बघता खूप स्लो वाटते की इथे 1-2 धावसंख्येला जास्त प्राधान्य दिलं जाईल. त्याच्यामुळे बॉल बॅटवरती येईल प्रॉपर असं वाटत नाही आहे. त्याच्यामुळे कमी स्कोअरमध्ये त्यांना थांबवण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच तुम्हालाही शुभेच्छा असतील. त्याचप्रमाणे वांजरोली संघाचे कर्णधार सुनीलजी, आपण काय सांगाल या स्पर्धेदरम्यान? मी प्रथम अनिल दादांचा खूप आभार मानतो, कारण की खूप सुंदर ती स्पर्धा आयोजन केली आहे. आणि अशा ग्राउंडमध्ये अशी स्पर्धा आयोजन करणे म्हटल्यावर भरपूर मेहनत करावी लागते. त्यासाठी अनिल दादांचा खूप आभार मानतो आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार. नक्कीच धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद भागडेवाडी आणि धन्यवाद सुनील जे कर्णधार आहेत वांजरोली हनुमानवाडी. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी पहिल्या षटकाची झाल्यानंतर धावसंख्या 4 आणि आता येतोय तुषार, अजून एक युवा खेळाडू सायगाव. रनअप छान आहे. रिदम या अगोदर आपण कुणालला पाहिलंय, ज्या ऍक्शन मध्ये जी बॉडी लँग्वेज आहे, शारीरिक ज्याला एक बॉडी लँग्वेज म्हणतो आपण क्रिकेट मधली, ती एक छान पाहायला मिळते, ती म्हणजे तुषार यांची. मी विनंती करेन आमच्या कॅमेरामॅनला देखील, समोरचे प्रेक्षक असतील किंवा साईडला जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना कव्हर करा, जेणेत आपणास देखील विनंती राहील. आणि आता रनआउटची संधी आणि खेळाडू बाद होणार निश्चितपणे. विकेट गमावत आहेत. अजून एक खेळाडू बाद. तिसरा खेळाडू कवडोली बस संघाचा बाद होतोय. सायगाव संघाला मिळालेलं यश. डीजे
पॉवरफुल हिट मारण्याचा प्रयत्न होता. हे संपूर्ण आपण स्क्रीनवर संतोषजी सावंत, विनोदजी रटाटे, भरतजी रटाटे, त्याचप्रमाणे आपण अनिलजी रटाटे यांना पाहतोय. आमचे डीजे मॅन देखील आहेत. संपूर्ण आमचा कॉम्बॉक्स आपण पाहत आहोत स्क्रीनवर. डाव्या यष्टीबाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा या ठिकाणी वाईट, अवांतर धाव आणि एका अवांतर धावाने धाव संख्या 8. बघा ऍक्शन छान आहे. टप्पा तुम्हाला चांगला टाकावा लागेल. अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण. धाव संख्या 8, 3 गडी बाद. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा या ठिकाणी 8 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद. दुसरा षटकातील पुढील चेंडू, शॉर्ट चेंडू, संधी आहे, खेळाडू आहेत आणि सोपा झेल, गॉन. अनदर विकेट डाऊन. आपल्या स्वतःवर नाराज आहेत प्रवीणजी. मात्र 4 गडी बाद. धाव संख्या 8. कवडोली बस संघ एक वेगळ्याच इराद्याने उतरलेला आहे. जास्त शॉर्ट बॉल होता बघा, किती वेळ होता. त्यानंतर चेंडूला फिरवलं, पूल केला, मात्र सहज सोपा झेल. खूप छान फॉलो बॉलला आपण करताना पाहतोय. आमचे कॅमेरामॅन ज्यांचं नाव आहे ऋषी, खूप मनन अध्ययन चिंतन केलेलं आहे ऋषीने. नाव ऋषी आहे त्याचं, बाळू उर्फ बालू. संख्या 8, 4 गडी बाद. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया राईट ओव्हर द विकेट की राऊंड द विकेट. नवीन फलंदाज आलेले आहेत. न्यू बॅटरचं नाव काय आहे? कवडोली वैभव. संघाचं वैभव वाढवावं लागणार आहे निश्चितच. अजून एक चेंडू खाली राहतोय. बघा हा बॉल बऱ्यापैकी आपण पाहतोय गोलंदाजाने टाकलाय तुषारने. बघा ही चर्चा चालू आहे. अनिलजी रटाटे यांना आपण पाहतोय स्क्रीनवर. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बघा कसा ऑफ स्टंपवर शफल खाली राहिला. अक्षरशः 2 पायांमध्ये अडकला होता बॉल. त्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी पोझिशन घेतली. धाव संख्या 8. दुसरं षटक संपायला आलं. अजूनही दुहेरी अंकामध्ये नाहीये. पुढचा चेंडू स्लोवर 1. अजून एक संधी. अनदर विकेट डाऊन होणार का? दॅट शुड बी टेकन, गॉन. 5वा गडी बाद. धाव संख्या 8. अजून एक तोच बॉलर, तोच खेळाडू. आतापर्यंत 6 बॉल झालेले आहेत. 6 बॉलमध्ये 3 विकेट घेतलेले आहेत. 1 वाईट आणि 2 धावा, म्हणजे एकूण 3 धावा टोटल आपण पाहिलं तर 4 आहेत. एक रनआउट. स्क्रीनवर हे आमचे पूर्ण आमचा कॉम्बॉक्स आतिश याला आपण पाहत आहोत. आतिश त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच जे आहेत संदीप भांचे. आज अनिल दादा आज आले तर जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांची देखील आज उपस्थिती या ठिकाणी होऊ शकते. आमंत्रण दिलेले आहे. त्याचप्रमाणे अमोल इतापे साहेब आहे, सुरेंद्र बोपळकर साहेब यांना देखील सांगितलेलं आहे दुपारच्या सत्रामध्ये या. हे सर्व आपलं प्रमुख जे स्टेजच्या समोरील सर्व मान्यवर मंडळी. गोलंदाजी करणारी सज्ज. राऊंड विकेट तुषार. पुढचा चेंडू आणि आता मात्र नाही, थोडस मागे आहे. बघा बॅट्समन हळूहळू होई का ना, आपण तर म्हणतो की थेंबे थेंबे तळेस असे, उंगली उंगली से कलाई बनतीये. आणि या ठिकाणी देखील 1-1 धाव करत आता मात्र 9 धावा झालेल्या आहेत. तरी सुद्धा दुहेरी अंकामध्ये जाण्यासाठी 3ऱ्या ओव्हरची वाट पाहावी लागेल. धाव संख्या 9, 5 गडी बाद. अतिशय नाजूक स्थितीत आहे. तोपर्यंत एक मधुर संगीत ऐकूया आणि परत येऊया. धन्यवाद. थँक्यू. चला लवकर गोलंदाज, जास्त वेळ घेऊ नका. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत तुम्हाला इनिंग कंप्लीट करण्यासाठी. 1:28 झालीत. किमान 1:45च्या अगोदर आपल्याला पुढील मॅच सुरू करायची आहे. किमान 2:15 पर्यंत तरी. नंतर 2-2 ओव्हरच्या मॅच आहेत. 9:31 पहिला बॉल पडला होता. आता मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क नाही. बघा ऑफ स्टंपवर शफल केला, तसं बॉल आतमध्ये घेऊन आले. चेंडू डॉट.
वाईटने धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये 10. धावसंख्या 10. 5 गडी बाद. स्क्रीनवर आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहे तो म्हणजे जिगर. 2 चेंडू 1 धावांवर खेळतोय. पुढचा चेंडू हा देखील चेंडू ज्या प्रकारे खेळून काढलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण केले आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 11 धावसंख्या. अजून या षटकातील जर आपण पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते हळूहळू. ज्या प्रकारे एक एक धाव काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मात्र 11 धावसंख्या 5 आणि अजून एक विकेट. 6वी विकेट गेलेली आहे 12वर. एक डीजे गाणं ऐकूया आणि परत येऊया. चला नवीन बॅट्समॅन लवकर चला. सूरज लवकर. थँक्यू. राईट टाइमवर द विकेट. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज राजेशने मारलेला चेंडू. खेळाडू दूर आहेत मात्र प्रयत्न हाच चाललेला आहे की आपण पोहोचणार कधी आणि निश्चितच 2 धावा मिळाल्यात. पोहोचलेत मात्र त्या दरम्यान वेळ मिळाला. या स्पर्धेला कोकणची अंजली यांच्याकडून देखील शुभेच्छा. आपण पाहतोय स्क्रीनवर फोटो या स्पर्धेचे आयोजक अनिलजी रटाटे त्याचप्रमाणे कोकणची अंजली यांच्याकडून देखील शुभेच्छा. दुसरं पर्व आपण पाहतोय अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा. गतवर्षी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी चिकुवाडी बोरिवली या ठिकाणी आपण पाहिली. आता मात्र चेंडू डॉट. अजून एक चेंडू फुल करायला गेले राजेश त्या ठिकाणी. 5 चेंडू 4 वर खेळत आहेत. 14 धावा झाल्या. 6 गडी बाद. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. इनिंग संपल्यानंतर लगेचच बॅटिंगला यायचंय. सायगाव लक्षात ठेवा. जास्त वेळ घ्यायचा नाही आणि फिल्डिंगला प्रकाश जवरत आपल्या संघाला विनंती राहील कवडोली ब. इनिंग संपल्यानंतर आपण देखील लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढचा चेंडू. आता मात्र संधी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. खेळाडू बाद. 7 गडी बाद. 14 धावांवर. कवडोली बस संघ आपणास विनंती रे आपली प्रवेश शुल्क या ठिकाणी जमा करायचे. कवडोली ब. यानंतर विनंती करेन की बागडेवाडी आणि संजय सुनील आपला संघ वांझोली हनुमानवाडी बागडेवाडी हनुमानवाडी वांझोली आपण त्वरित सज्ज राहायचंय. दुसरा डाव संपल्यानंतर पुढील सामना त्वरित आपण सुरू करणार आहोत. 1:33 झालेले आहेत. चला लवकर. सायगाव आणि कवडोली संघ आपण आपली त्वरित या ठिकाणी प्रवेश शुल्क जमा करायचे. कवडोली ब आणि त्वरित मैदानाचा ताबा घ्या. वेळ घ्यायचा नाही आपण जास्त. चला कवडोली ब. एका लाईन मध्ये सर्व संघ आपण पाहतोय. राजा, सूरज, एसजी, अजय, प्रकाशजी, प्रवीण, त्यानंतर सर्व जे खेळाडू एक कवडोली ब ज्या संघामध्ये आपण जुने खेळाडू देखील आहेत सर्व देणगीदार यांचे धन्यवाद. संपूर्ण स्क्रीनवर आपण पाहतोय साई सचिन कुळे त्याचप्रमाणे दत्ताशेठ गोठल, सचिन कुळे या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं फार मोठं योगदान आहे असे दत्ताशेठ गोठल साहेब, अमोल शेठ वैराग, भरत शेठ रटाटे, महेंद्र शेठ रटाटे, त्याचप्रमाणे नितीनजी जाधव, सुनील शेठ, संजय शिगवण समाजसेवक या सर्वांचं साई सचिन कुळे यांचं देखील धन्यवाद.
चला लवकर सायगाव टीम सलामीची जोडी पाठवा, वेळ लावू नका. सायगाव टीम, कारण 1:35 झालेले आहेत. किमान 1:45 पर्यंत ही मॅच संपून आपल्याला 2:15 पर्यंत स्टार्ट करायची आहे. पुढील ज्या प्रकारे सामने सुरू होतील 2-2 ओव्हरचे, 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले नसणार आहे. फक्त 4 खेळाडू कंपल्सरी सर्कलच्या आतमध्ये राहतील याची नोंद घ्या. आणि लेग साईडला 5च्या वरती नसणार आहेत. प्रवीण पहिलं षटक घेऊन अनुभवी ठिकाणी सज्ज होत आहेत. एक डीजे घेऊया, तोपर्यंत गाणं घेऊया आणि परत येऊया. थँक्यू, धन्यवाद. आपण पाहत आहोत या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेला आहे प्रसाद वतारे, सायगाव. नुकतीच नारिंगे या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी, चतुर्थ पारितोषिक, बेस्ट बॅट्समन ठरलेला. बॅकफुटला गेले, चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू आता तो म्हणजेच पॉइंटला 1 धाव. या एका धाव्याने स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय. वांजोली, हनुमानवाडी तयार राहा आणि बागडेवाडी. प्रवीणच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव. धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ती म्हणजे फक्त या ठिकाणी आपल्याला 15. आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे, मात्र खेळाडू पुढे होता उभा आणि हा येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू, धन्यवाद. 2 चेंडू, धाव संख्या 5. स्ट्राईकला नीरज. ओ, स्लोवर 1 चेंडू, खेळाडू बाद होऊन परत का बघूया. नाही, ज्या प्रकारे अपील केलं होतं विकेट किपर यांनी, प्रवीण यांनी देखील टप्पा पडल्यानंतर एक एज म्हणून सोपा झेल, खेळाडू बाद, सहज सुंदर झेल. प्रवीणला मिळालेले यश, गडी क्रमांक 1. पुढील चेंडू देखील खेळून काढलेला आहे आणि या ठिकाणी देखील आपण पाहतो 1 धाव पूर्ण केलेली आणि संधी, प्रवीण संधी निर्माण करतायत निश्चितपणे. त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, कारण या अगोदर देखील एक चांगला झेल या ठिकाणी टिपला होता आणि संधी निर्माण केलेली होती.
1 2 3 4 5 6 आणि ऑन साइडला 6 खेळाडू आपण पाहतोय आणि फ्री हिट संख्या 6. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त जुने खेळाडू आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी बघा, समोर खेळाडू असताना ज्यांना उभं केलंय आणि एका ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्यात, 1 गडी बाद. अप्रतिम गोलंदाजी प्रवीण. अजूनही या वयामध्ये देखील आपण प्रकाश जवरत, प्रवीणजी हे दोन्ही बंधू ज्या प्रकारे क्रिकेट खेळत आहेत खरोखरच अप्रतिम. आणि लवकर बॉलिंगला प्रकाशजी येत आहेत. प्रवीणजी यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली. जुने दिवस MRIचं क्रिकेट, आता टेनिक्सचा आपण बॉल पाहतोय. मात्र MRIचं क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत. 90च्या दशकामध्ये ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जायचं, वांझोली असेल, आमकोल असेल, कवडोली, रावतोली, त्यानंतर केशी या परिसरामध्ये असे प्रवीणजी यांना आपण या ओव्हरमध्ये पाहिलं गोलंदाजी करत असताना कवडोली ब संघाकडून. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. राईट अमोर द विकेट. आता मात्र या चेंडूवर धाव मिळते 1 आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजेच 8. 1.1. अजून एक चेंडू डॉट. धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 15 फूटचा चेंडू आणि आता मात्र हवेमध्ये मारलेला फटका. अजून एक खेळाडू बाद होतोय का? नाही, जेल सुटलेला आहे. बघा किती संधी निर्माण होत आहेत. मला वाटतं 3 ते 4 विकेट गेले असतात आतापर्यंत. स्लोवर 1 ऑफ ब्रेक. धाव संख्या 10. 5 धावांची गरज आहे. बघा विजयी षटकार की विजयी चौकार. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट. सुरू असलेला सामना सायगा विरुद्ध आपण पाहतोय. लेग ब्रेक आणि रिव्हर्स मारतायत. शेवट गोड होतोय का बघूया. आणि या ठिकाणी बघूया, हा येतोय चौकार. 14 धावा, एका धावेची गरज. या अगोदर आपण पाहिला ऑफ ब्रेक टाकत होते, आता लेग ब्रेक टाकला होता. चांगला ओळखला आणि टायमिंग देखील आतिशने मारलेला एक जबरदस्त फटका. चौकार रिव्हर्स, जसं आपण स्लॉक स्वीप नाही, आतिश रटाटे ह्यांनी देखील आज मारला होता. प्रसादने आता मारलाय, आपण त्याला पाहतोय. आज हेलिकॉप्टर विमानं देखील अनिल दादांच्या स्पर्धेला सदिच्छा भेट. आणि आता मात्र संधी आहे निश्चितपणे. दॅट शुड बी टेकन गॉन. खेळाडू बाद. एका धावेची गरज आहे. चला बॅट्समन लवकर या, वेळ लावू नका, धावत चला आतमध्ये. नवीन बॅट्समन वांझोली, हनुमानवाडी आणि बागडेवाडी संघाला विनंती करतोय त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 1:43 झाली. बरोबर 1:47 किंवा 1:48 आपल्याला मॅच पुढची चालू करायची आहे. 2:15 दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. 2-2 ओव्हरच्या मॅचेस असतील. या पुढील ज्या मॅचेस आपण पुढील जर पाहिलं तर एकूण 7 मॅच अजूनही बाकी आहेत. पुढच्या फेरीचे 2 ओव्हर नंतर 1-1 ओव्हरची मॅच सुरू होईल. पुढचा चेंडू आता मात्र गॅप मध्ये आहे, मात्र विजयी फटका. आणि संघ जिंकलेला सायगाव हार्दिक अभिनंदन. 1:44 झालेली आहेत. चला वांझोली, हनुमानवाडी आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि